हाय हॅलो नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज सकाळी सकाळी निघालो होतो, फिरायला निघालो होतो। सकाळी म्हणजे 9-9:30 वाजल्या होत्या। तर चाललो होतो, इथे एक मंदिर आहे, शिप्ला मंदिर आहे। तर सेम गोल्डन टेम्पल आहे तसंच आहे। तर म्हणलं चला मग जाऊन येऊया, आणि नंतर यांना पण दुकानामध्ये जायचं होतं, त्यामुळे सकाळी सकाळी निघालो होतो आम्ही। तर चला तर मग तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत इथं। तर बघू शकता खूप छान वाटते सकाळी सकाळी। आणि हे मंदिर आहे ते सेम गोल्डन टेम्पल आहे तसंच आहे, पण याला नाव दुर्गाना मंदिर असं आहे। तर इथं बघू शकता, तर इथं साईडला जे दगडं आहेत तर त्याची डिझाईन बनवलेली दिसते। इथं बघा समोर अशी 2 कलरची दगडं आहेत, तर त्याची अशी डिझाईन बनवली। आणि मंदिराच्या चारी साईडला असं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर आहे। तर इकडून असं राऊंड मारून पूर्ण पलीकडच्या साईडनं असं असा गोल राऊंड मारून आपण मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊ शकतो आतमध्ये। तर आता आम्ही चाललेलो होतो इकडच्या साईडनं, आणि गर्दी पण भरपूर असते, असं लाईननं दर्शन घ्यायला लागतं त्यामुळं। आणि सकाळी एवढा जास्त काही वेळ पण नसतो, त्यामुळं आम्ही फक्त लांबूनच दर्शन घेतो। आणि इथं बघा साईडनं असं फिरून जायचं आहे। तर इथं बघा पाण्यामध्ये मासे वगैरे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या कलरचे, आणि एकदम छोट्या पण साईजचे आहेत बघा। तर इथं आपण माशांना खायला वगैरे आणून घालू शकतो इथं त्यांना। आणि यामध्ये पाणी बघा असं सोडलेलं आहे, म्हणजे साईडला बोर आहे, तर त्याचं पाणी चारी पण बाजूने असं मोटर लावून सोडलेलं आहे बघा। तर इथं बघू शकता पलीकड म्हणजे लाईन वगैरे किती आहे, तर तिथून आतमध्ये दर्शन घ्यायसाठी इथं आत जायला लागतं। तर गर्दी पण आहे, तर त्यामुळे आता दर्शन वगैरे काही नाही घेणार। तर इकडे आम्ही नाश्त्याला आलो होतो, तर इथं छोलेपुरी मागवली होती, आणि त्याच्यासोबतच बघा 2 भाज्या, बटाट्याची पण भाजी आहे आणि ही गोड चटणी आहे तर पुरीसोबत। तर इथं नाश्ता वगैरे केला, आणि इकडं लस्सी तर तुम्हाला माहितीच आहे फेमस आहे। तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर लस्सी पिलो, आणि त्यानंतर घरी आलो आणि इथं खिचडी बनवली, कारण पप्पांचा इथं उपवास असतो शनिवार। तर त्यांच्यासाठी खिचडी बनवली, मस्त जेवण वगैरे केलं। तर खिचडी बघा अशी लहान जो शाबू असतो तर त्याची झटपट शाबू आहे, तर त्याची बनवली होती। आणि तो मी रात्रीच भिजत घातला होता, कारण मला लगेच भिजत घालून आणि लगेच म्हणजे त्याचा अंदाज सापडत नाही, त्यामुळं मग मी रात्रीच भिजत घालते। छोटी जरी असली आणि मग मोठी जरी असली तरी रात्रीच भिजत घालते आणि नंतरच बनवते, कारण रात्री भिजत घातली की म्हणजे प्रॉपर अशी छान भिजते पण। त्याच्यासाठी मग मी रात्री भिजत घातली। तर आता खिचडी बनवून झाली, तर जेवण करायचं आहे, तर त्यांच्यासाठी वाढतो। आता हे शेंगदाणे वगैरे बारीक करून ठेवले होते, कारण बारीक केलेले शेंगदाणे संपले होते, आणि साईडला भाजून पण ठेवलेले आहेत। तर चला जेवण वगैरे करतो। आता हे शेंगदाणे थंड होईपर्यंत ताटामध्येच ठेवते, आणि नंतर मग बरणीमध्ये भरून ठेवते, खाऊन घेतो। या सर्वांनी जेवायला। त्यानंतर मग काल संडे होता, तर आलो होतो काल संध्याकाळी 4च्या नंतर फिरायला। तर सगळेजण आलो होतो। तर इथं बाग आहे, तर आम्ही अगोदर पण हा व्हिडिओ दाखवला होता। तर बागेमध्ये छान फिरलो, फोटोज वगैरे काढले, कारण कॅमेरा घेतला आहे त्यामुळं म्हणलं चला फोटो वगैरे काढूया। तर फोटो काढले। तर तिथं आत खेळायसाठी पण होतं बोटिंग वगैरे, पण तिथं कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळं मग आम्ही आलो होतो इकडं मॉलला।
तर इथं मॉलमध्ये आलो आहे. तर जे काही सामान वगैरे संपलं होतं तर ते घेतलं आहे. तर अजून चाललं होतं काय काय बघायचं. तर इथं थम्सअप घ्यायचं होतं. तर कोणता घेऊ विचार चालला होता. तर हा मोठावाला आहे तर तो एक घेतला. तर इथं श्रीला त्या ट्रॉलीमध्ये बसवलं होतं आणि उर्वी होती माझ्याजवळ, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही नीट मोबाईल धरता येत नव्हता. तर त्याचं चाललं होतं रडायचं आणि श्रीला असं काही घ्यायला वगैरे गेलं की त्याला उतरायचं असतं, हे ओढ ते ओढ करायचं. त्यामुळं मग त्याला वरती बसवलं होतं. तर एवढं सामान तर घेऊन झालेलं आहे, तांदूळ वगैरे. बाकीचं सामान सगळं किराणाचं आम्ही डीमार्टमधूनच घेतो. पण जे काही संपलेलं असेल तर ते म्हणलं चला मग घेऊयात. आणि त्यानंतर इथं आलो आहे पॅम्पर्स बघायला. तर इथल्या प्राईसमध्ये पॅम्पर्सच्या आणि जिथून आम्ही घेतो तर इथं मेडिसिन बाजार आहे तर तिथं होलसेलमध्ये भेटतं. तर तो पॅक इथं थोडासा चेंज होता त्यामुळे इथं काही घेतलाच नाही. चला तर मग आता जे काही सामान संपलेलं आहे तर ते घेणार आहे आणि नंतर मग घरी पण जायचं आहे आणि घरी जाऊन स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे. आणि हो थोडासा आवाज चेंज झाला आहे कारण सर्दी पण झाली आहे त्यामुळे थोडासा आवाज वेगळा येतोय. आणि सर्दीसाठी मी गोळ्या वगैरे काही खात नाही. जर जास्तच डोकं वगैरे दुखायला लागलं तरच मग गोळी खाते. कारण सर्दीला किती जरी गोळ्या वगैरे खाल्ल्या तरी म्हणजे सर्दी लवकर कमी येत नाही. त्यामुळे मी काही गोळ्या वगैरे खात नाही. तर चला तर मग राहिलेली शॉपिंग करतो. म्हणजे काही घ्यायचं असेल तर घेतो आणि नंतर मग घरी पण जायचं आहे. तर चला इथं उर्वीसुद्धा खेळत होती. तिला खाली सोडलं होतं थोडंसं. तिला पण घेऊन नको वाटत होतं त्यामुळे थोडंसं खाली सोडलं होतं तर इथं खेळत आहे ती पण. तर चला तर मग आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.